पाणीपुरीच्या गाड्यावर काम करणारा झाला आता राष्ट्रवादीचा राज्यप्रमुख। शरद पवार यांच्या पक्षाच्या राष्ट्रवादी आध्यात्मिक आणि वारकरी आघाडीचा राज्यप्रमुख म्हणून दत्ता महाराज दोन्हे पाटील यांची निवड झालेली आहे आणि या निवडीनंतर दत्ता दोन्हे यांनी पुढाऱ्यांशी खास संवादही साधल्याचं बघायला मिळतंय। बघूयात। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची आज एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली पक्ष कार्यालयामध्ये आणि त्या बैठकीमध्ये अनेक नियुक्त्या करण्यात आलेल्या आहेत आणि त्यापैकी राष्ट्रवादी आध्यात्मिक वारकरी आघाडी जी आहे त्याचं राज्यप्रमुख पद देण्यात आलेलं आहे। पुणे जिल्ह्यातल्या मूळचे आहेत दत्ता दोन्हे असं त्यांचं नाव आहे। त्यांच्याकडे खरं तर आता ही जबाबदारी देण्यात आलेली आहे। कसं काम असेल, काय जबाबदारी नेमकी पार पाडायची पक्षानं आदेश दिलेला आहे? काय की आता मला प्रचंड आनंद होतोय की माझी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाच्या राज्यप्रमुख वारकरी आघाडीच्या राज्यप्रमुखपदी निवड झालेली आहे। याचा मनस्वी आनंद आहे। माझ्या अगोदर हरिभक्तपरायण विठ्ठलाबा मोरे हे वारकरी आघाडीचे वारकरी आध्यात्मिक आघाडीचे राज्यप्रमुख होते। खरं तर ही जबाबदारी घेण्याचं कारण म्हणजे आणि मला अशी माझी भावना आहे की जगद्गुरू तुकाराम महाराज सकल वारकरी संत आणि पांडुरंगाच्या कृपेने मला जबाबदारी मिळालेली आहे, ही माझी भावना आहे। आजची परिस्थिती जर आपण पाहिली, एकूण परिस्थिती, तर शिव्या देणाऱ्या परिस्थितीमध्ये माऊली महावैष्णव ज्ञानोबारायांच्या ज्ञानेश्वरीतील ओव्या लोकांपर्यंत जाणं महत्त्वाचं आहे। माथा भडकवणाऱ्या या परिस्थितीमध्ये श्रीमंत जगद्गुरू तुकोबारायांच्या गाथेतील अभंग जाणं हे मला अधिक महत्त्वाचं वाटतं। पण एक गोष्ट आता तुम्हाला मी सांगेल की मी या कीर्तनाचं काही कीर्तन होईल आणि पक्षाच्या बाबतीत जे काही काम आहे त्या ठिकाणी राजकारणाच्या जागी राहील, पण मी कीर्तनात कधीच राजकारण आणणार नाही। कारण ही जी वारकरी परंपरा आहे ती कोणत्याही विचारधारीमध्ये बंदिस्त नव्हती, आजही नाही आहे, उद्याही नाही। ज्ञानोबाराय, नाथबाबा, नामदेव महाराज, जगद्गुरू तुकाराम महाराज आणि सकल वारकरी संत हे एक स्वतंत्र दर्शन आहे। त्याच्यामुळे आपण त्यांना कोणत्याही याच्या विचारधारेमध्ये बंदिस्त नाही करू शकत। कारण ज्ञानोबा म्हणतात विश्वची माझे घर, आयसीमती जायची स्थिर, किंवा तुकोबा म्हणतात विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद ब्रह्म अमंगळ, वर्णाभिमानी कोण झाली पावन, ऐश्वर्या सांगून मज पाशी। कारण वारकरी संतांनी जी समता आपल्याला पाहायला मिळते, जी समाजामध्ये शांतता पाहायला मिळते, ती वारकरी चळवळीमुळे, भक्ती आंदोलनामुळे आहे। म्हणून संबंध आता महाराष्ट्रभर प्रवास करणार आहे आणि वारकऱ्यांच्या ज्या काही अडचणी आहेत, समस्या आहेत, मग त्या सामाजिक असतील, आर्थिक असतील, त्या जाणून घेणार आणि त्यांच्या सांगा ते जाणून घ्याल तुम्ही। पण मला सांगा, इतक्या कमी वयात ही जबाबदारी दिली आहे, तुमचं बॅकग्राऊंड काय आहे? म्हणजे राजकीय पार्श्वभूमी होती का कुटुंबाला तुमच्या? तुम्ही मूळचे कुठले आहे आणि काय यापूर्वी व्यवसाय होता तुमचा आणि मग राजकारणात? सर, माझा जन्म अतिशय अतिदुर्गम भागामध्ये झालेला आहे। म्हणजे आता जी लवास सिटी आणि मोसेखोरे वीरबाजी पासलकरांचं जे पहिलं बलिदान केलं त्या भूमीतून मी येतो। म्हणजे तिथे 4थी पर्यंत शाळा, माझे वडील 1995 साली उपसरपंच होते। माझे मोठे बंधू त्यांनी आम्हाला शाळा वगैरे शिकवली। मग परत 4थी पर्यंत शाळा, आजही गावामध्ये पक्का रस्ता नाही आहे। 2011 सालामध्ये माझ्या गावामध्ये लाईट गेली। पुण्यापासून चांदणी चौकापासून फक्त 50 किलोमीटर असणारं अंतर, आणि 2011 साली लाईट गेली तर आम्ही कसे स्वतंत्र झालो? संत जनाबाई महाराज अभंग लिहितात आणि माझी आई अशिक्षित आहे, ही दरी त्या दरीसाठी कोण काम करणार? मग 5वीला मुंबईला आलो, 6वीला परत गावाला जावलं, भाऊचं टेलरचं दुकान होतं ते झालं, परत गावाला आलो, ते 10 किलोमीटर चालत जाऊन 7वीला मी मुंबईला परत प्रतीक्षानगरला आलो। तिथे मी 6 महिने पाणीपुरीच्या गाड्यावर प्लेट धुवायचं काम केलेलं आहे। 8वी 9वी 10वी पेपर टाकलेले आहेत। दुसरीला असताना कीर्तनात चाल गायली होती, पण कोणी हरिपाठ नाही दिला, कोणी गाथा नाही दिली, कोणी ज्ञानेश्वरी नाही दिली। मग 11वीला ते काही गप्प बसून देत नव्हतं, भजनाला जायला लागलो, वारकरी संप्रदायामध्ये आलो। कोणतीही वारकरी पार्श्वभूमी नव्हती, माझी आजी फक्त वारकरी होती, पण मला कोणतीही वारकरी पार्श्वभूमी नव्हती। मी स्वतः पहिलं गायनसात करायला लागलो। त्याच्यानंतर 10 सप्टेंबर 2016ला मी पहिलं कीर्तन केलं। आज हजारोच्या कीर्तन केलेली आहेत। मला सगळं राष्ट्रवादी काँग्रेसशी कशी नाळ जुळली तुमची शरद पवार यांच्या पक्षासोबत? तर माझे मार्गदर्शक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते, राज्य प्रवक्ते आदरणीय विकास बापू लावंडे यांनी माझी शिफारस केली। ते गेली 5-6 वर्ष माझं काम बघतायत आणि माझं जगद्गुरू तुकोबाराय विचारपूर्वक ट्रस्ट असं माझं स्वतःचं ट्रस्ट आहे। दर महिन्याच्या दुसऱ्या रविवारी देहूची वारी सुरू आहे। परत तुकाराम महाराजांचा जन्मोत्सव आपण पुण्यामध्ये गेली वसंत पंचमीला 2 वर्ष करतोय आणि यापुढे ते करायचं आहे। वारकरी पार्श्वभूमी नसताना पुन्हा एकदा मला एक त्यासाठी काम करायचं की संतांचा जो खरा विचार आहे,
ज्या संतांनी जातीभेद नाकारला, यथायती धर्म नाही विष्णू असा निर्णय तो ऐसा वेदशास्त्री वर्ण अभिमानी कोण झाली पाहून ऐश्वर्या सांगून मज भाषा तुकोबारा प्रश्न करतात. म्हणून गुण अवगुण हे दोन्ही प्रमाण यातिशी कारण नाही देवा. कारण माऊली हरिपाठामध्ये म्हणतात सर्व घटी राम धियादी एक सूर्यप्रकाशक सहस्र. सर माझ्या लग्नामध्ये मी 2020ला सख्या 2 बहिणी, सख्या सासूबाई आणि इतर 2 विधवा भगिनींच्या हस्ते हात लावून घेणार कीर्तनकार आहे. मी परिवर्तन करतो, पहिलं जगतो आणि मग लोकांना सांगतो. धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. व्हिडिओ जर्नलिस्ट सतीश कदमसह मी संदीप राजगोळकर, पुढारी न्यूज, मुंबई.